नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत। दाल फ्राय किंवा दाल तडकाही बोलू शकताय। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। सर्वात आधी इकडे कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये एक 4 ते 5 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत आणि त्याच्यानंतर उभा चिरलेला मी कांदा घेतला आहे आणि याला एक नॉर्मल फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर मी हळद ॲड केली आहे याच्यामध्ये आणि स्वादानुसार मी मीठ घेतलं आहे। ह्याला सर्वाला एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला डाळी ॲड करायची। डाळीमध्ये तुरीची डाळ घ्यायची आहे, चण्याची डाळ घ्यायची आणि मुगाची डाळ घ्यायची आहे। डाळी किती घ्यायची आहे तर आपण समजा 50-50% मुगाची आणि तुरीची घेतली तर त्याच्यामध्ये फक्त 20% आपल्याला चण्याची डाळ ॲड करायची असते, समजलं। तर आता तुम्ही बघू शकता इकडे पाणी ॲड करून झालेलं आहे। एक 5 ते 6 सिटी म्हणजे होईपर्यंत आपल्याला कुकर हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर मी इथे टोमॅटो ॲड केला होता आणि मिरची ॲड केली होती। ला काय करायचं आहे, कोणी कोणी फूड कलर ॲड करतं। मी इथे कढीपत्ता घेतल्यानंतर मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। तिखावाला नाही घ्यायचा आहे, ही कलर येतो ह्याच्याने। कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केली होती पावडर। आणि इथे मी अख्खा गरम मसाला घेतला होता आणि घरगुती तिखट मसाला घेतला होता नॉर्मल। आणि ह्या सर्वांना शिजवून झाल्यानंतर इकडे डाळ एका टोपामध्ये मी काढली होती। तर त्याच्यामध्ये जो तडका बनवला होता तो मी याच्यात टाकून आता इकडे बघा कसं झालेलं आहे, एकदम छान कलर दिसतो काश्मीरी मिरची टाकल्यामुळे। तर ही व्हिडिओ कशी होती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बाय।